महोदय, जलसंपदा विभागावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत। मराठवाड्याचा दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प नदी जोड प्रकल्प सुरुवातीला हा 167 टीएमसीचा होता। आताच्या अर्थसंकल्पात आपण जाहीर केले की 54.70 टीएमसी प्रकल्पात पाणी एवढं मराठवाड्याला देणार। अध्यक्ष महोदय, माझी शासनाला एवढीच विनंती आहे, त्या 54.70 टीएमसी पैकी आमचे जे जिल्हे आहेत बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्याचा हिस्सा ठरवण्यात यावा आणि जायकवाडीमधनं माजलगावमध्ये पाणी येऊ शकतं। तिथून कुंडलिका प्रकल्प, तांदुळवाडी प्रकल्प, तिथून मांजरा धरण आणि तेरणा धरणात पाणी येऊ शकतं। ज्यावेळेस आपण डीपीआर बनवणार आहेत त्यावेळेस असा प्रकारचा डीपीआर बनवावा आणि हे 54.70 टीएमसी पैकी बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्याला उपयोग होईल असं डीपीआर बनवून ते पाणी देण्यात यावं। अध्यक्ष महोदय, आणि मला आपल्याला निदर्शन आणून द्यायचं की पार गोदावरीच्या बाबतीत फेब्रुवारी 14 मध्ये आपण डीपीआर बनवण्याचं काम चालू केलं होतं। त्याला 7 कोटी रुपयाची तरतूद होती, परंतु अद्यापर्यंत डीपीआर फायनल झालं नाही। 7 कोटीचं काम 52 कोटीवर गेलं, पण त्याचा डीपीआर फायनल झाला नाही। त्या पद्धतीचा आपण जो आता 54.70 टीएमसी डीपीआर बनवतो त्याला विहित कालमर्यादा घालून दिली पाहिजे आणि ते पाणी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला मिळेल आणि विशेषतः लातूर, बीड, धाराशिवला मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीनं मांजरा आणि तेरणा नदीवर कोल्हापूर बत्तीचे बंधारे आहेत, त्याला गेट नाहीत। माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, त्याची जल आराखड्यात त्याचा समावेश असल्यामुळे त्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, त्यासाठी निधी देण्यात यावा।